फिरत्या भंडाऱ्यामध्ये गॅस सिलेंडरचा दुष्काळ आहे। सिलेंडरसह काँग्रेस आता रस्त्यावर उतरली आहे। सरकारनंच परिस्थिती सुधारावी असं आता आवाहन केलं जात आहे। मनमोहन सिंग सरकारने सबसिडीचे दर वाढवले, पण ग्राहकांना त्याचा भार पाडू दिला नाही। पण सध्याचे सरकार ग्राहकांना भार पाडून इव्हन आपला स्वतःचा फायदा करण्यामध्ये व्यस्त आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जे कुटुंब आहेत त्यांना याच्यावरती बोज पडत आहे। जे व्यावसायिक सिलेंडर आहेत त्याच्यामध्ये ते तुटवडा पडल्यामुळे किंवा महाग झाल्यामुळे जवळपास खानावळी आहेत, हॉटेल्स आहेत आणि कॅटर्सचे बिझनेस आहेत पूर्णतः बंद पडायला लागले। अशा परिस्थितीमध्ये जे शिकणारे मुलं आहेत किंवा नोकरी करणारे लोक, बाहेर राहणारे लोक आहेत, त्यांना जेवणाचा प्रश्न त्यांचा निर्माण झालेला आहे। भाजप सरकारमध्ये फक्त खोटे बोलतात। ज्यावेळेस मनमोहन सिंगजीची सरकार होती तेव्हा फक्त आमचा सिलेंडर 400 रुपयाला होता, तरी पण स्मृती इराणींनी डोक्यावर घेऊन गवगवा करत होती ने नाचत होती। पण आज स्मृती इराणी गायब आहे, कुठे गेली आहे? आज सिलेंडरचे भाव गगनाला पोहोचलेत। 1000 रुपयाचे एक सिलेंडर। मला सांगा, आज भांडे घासणारी आमची महिला आहे, लेबर वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, हे 1000 रुपयाचं सिलेंडर कुठून घेणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।